नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे साबुदाण्याची खीर. रोज रोज 30-30 खिचडी खाऊन कंटाळा आला, त्याच्यामुळे मी आज साबुदाण्याची खीर बनवली आहे. त्यासाठी लागणारं सर्व साहित्य घेतलं आहे. साबुदाणे 2 ते 3 तास भिजवून घेतले आहेत आणि गरम केलेलं दूध घेतलं आहे. एका भांड्यामध्ये मी थोडंसं तूप गरम करत ठेवलं. त्यामध्ये अर्धी वाटी इथे साबुदाणे ॲड केले. साबुदाणे मिक्स करायचे आहेत आपल्याला तुपावरती. ते व्यवस्थित मिक्स झाले की मी तापवलेलं जे दूध आहे ते ॲड केलं आहे 2 वाटी साधारण. साबुदाणा आपल्याला पूर्णपणे शिजवायचे आहेत. त्यासाठी उकळी काढत ही खीर जी आहे ढवळत व्यवस्थित आपल्याला शिजवायची आहे. अशा पद्धतीने. आता मी इथे साखर चवीप्रमाणे ॲड करते. तुम्हाला जेवढं गोड हवं असेल त्या प्रमाणात साखर ॲड करा. तुम्हाला जर साखर नसेल आवडत तर तुम्ही गूळसुद्धा यूज करू शकता. आणि मी इथे काजू आणि बदाम बारीक केलेले ॲड केले आहेत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि उकळी आली तुम्ही बघू शकता. आणि अशा पद्धतीने आपल्याला ही खीर जी आहे ती व्यवस्थित शिजवायची आहे, जेणेकरून साबुदाणे कच्चे राहणार नाही. आता इथे मी पाव चमचा वेलची पूड ॲड केली आणि अशा पद्धतीने आपली साबुदाण्याची खीर तयार झाली.